नमस्कार. तर आता सध्या अशी परिस्थिती आहे ना, आजकाल नवरा-बायकोमध्ये ना खूप भांडणे होत असतात. एकमेकांपासून ते लांब राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये डिव्होर्स होत असतं. तर त्याचं कारण एकच आहे. तर त्यांचं ना एकमेकांवरती विश्वास नसतो आणि एकमेकांपासून ते प्रामाणिक नसतात. आणि हीच नात्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हेच जर नसेल तर नातं कसे टिकेल? आणि दोघांनाही इगो आहे. कोणीही चुकायला तयार नसतं. कारण दोघांनाही असं वाटतं माझी काय चूक आहे. तर हे बघा चूक एकांकडून होत नसतं. तर दोघांकडेही चूक झाली असेल तर ते स्वीकारा आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नातं तोडू नका. हे बघा तोडायला 1 सेकंद देखील लागत नाही आणि जोडायला मात्र अख्खं आयुष्य आपलं जात असतं. कारण आपल्यासमोर ना आपल्या मुलांचं भविष्य असतं. ते आपल्याला पाहून तर शिकत असतात. तर मला एकच सांगायचं आहे, काहीही झालं ना, तर नातं टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा. तोडू नका. आणि नंतर ना पश्चातापाची वेळ ना आपल्यावरच येत असते. नंतर काहीही केलं ना, तर आपण एकमेकांच्या मनामध्ये जागा घेऊ शकणार नाही. बरोबर ना?